नमस्कार मित्रांनो, भारतीय नागरिकांच्या जीवनात शिधापत्रिका हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. 1940 पासून अस्तित्वात असलेली ही व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आणि महत्त्वाची आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी शिधापत्रिका ही केवळ एक सरासरी कागद नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. सध्याच्या डिजिटल युगात या महत्त्वपूर्ण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याची गरज भासू लागली आहे. यातूनच ई-केवायसीची संकल्पना पुढे आली आहे. शिधापत्रिकाचे बदलते स्वरूप. शिधापत्रिका ही केवळ अन्नधान्य वितरणाचे साधन नाही, तर ती भारतीय नागरिकत्वाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा म्हणूनही मान्यता प्राप्त आहे. राज्य सरकारकडून जारी केली जाणारी ही शिधापत्रिका नागरिकांच्या ओळखीचा एक विश्वसनीय दस्तऐवज मानला जातो. परंतु काळानुसार या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक झाले आहे. ज्याप्रमाणे आधार कार्ड आणि पॅन कार्डसाठी केवायसी अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे आता शिधापत्रिकेसाठीही ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेच्या अनुसरून शिधापत्रिका व्यवस्थेत डिजिटलायझेशन ही काळाची गरज बनली आहे. या निर्णयामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि माहिती आवश्यक आहे. शिधापत्रिकाचा क्रमांक, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, बायोमेट्रिक पडताळणीसाठी सर्व सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि वैध मोबाईल क्रमांक OTP सत्यापनासाठी 30 सप्टेंबर 2024 ही केवायसीसाठी निश्चित अंतिम केलेली मुदत आहे. या मुदतीनंतर ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. रेशन वितरण बंद होऊ शकते. 2. विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणे थांबू शकतं. शिष्यवृत्ती, पेन्शन यासारख्या सुविधांपासून वंचित राहावं लागू शकतं. शिधापत्रिकाचा गैरवापर होण्याची